बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राजधानी दिल्लीमधनं। दिल्लीमध्ये आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होतीये। तब्बल 7 दशकांनंतर मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात येत आहे। या संमेलनाचं आयोजन सरहद या संस्थेकडून करण्यात येत आहे। 3 दिवस दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे। सकाळी ग्रंथदिंडी निघणार असून सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनात सहभागी होतील। आजपर्यंतच्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात यंदा दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे 2 वेगवेगळ्या वेळी उद्घाटन होणार आहे। पहिले उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। ते उद्घाटन फक्त निमंत्रितांसाठीच असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दिल्लीमधून रामराजे शिंदे आहेत। रामराजे, सर्वप्रथम या संमेलनाच्या दृष्टिकोनातनं कशी तयारी आपल्याला पाहायला मिळते? आजच्या दिवसाची नेमकी रूपरेषा कशी आहे? दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच 2 वेळा उद्घाटनं होणार आहेत, त्याचं नेमकं कारण काय? बिलकुल पूर्ण विश्वामध्ये जे मराठी लोक आहेत, मराठी जन आहेत, त्यांच्यासाठी आज अभिमानाचा, आनंदाचा क्षण आहे आणि उत्साहाचा पण क्षण आहे। ते या कारणासाठी कारण दिल्लीमध्ये हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते, जे म्हटलं जातं की दिल्लीचंही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, आणि त्या पद्धतीचं दिल्लीमध्ये यापूर्वीसुद्धा अनेकांनी आपलं कर्तृत्व जे आहे ते गाजवलेलं आहे। ते महादजी शिंदे असतील, तेव्हापासूनचं अनेक जणांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा इथं कर्तव्य गाजवलेला आहे आणि त्याचाच आज उहापोह जे आहे ते या साहित्य नगरीमध्ये होणार आहे। आपण इथं पाहतो की तयारी कशा प्रकारे चालू आहे। छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं हे नाव देण्यात आलेलं आहे आणि हे तालकटोरा मैदान आहे। तालकटोरा मैदानच्या इथे हे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव देण्यात आलेलं आहे। अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक महोत्सव असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि जे प्रवेशद्वार आहेत, जे प्रवेशद्वार तयार करण्यात आलेले आहेत, त्या प्रवेशद्वाराविषयी आपल्या NDTVच्या प्रेक्षकांना माहिती देतोय। हे जे प्रवेशद्वार आहे, हे प्रवेशद्वारचं नाव जे आहे ते महादजी शिंदे प्रवेशद्वार असं देण्यात आलेलं आहे। महादजी शिंदे प्रवेशद्वार हे नाव देण्याचं कारण हे की पानिपतच्या युद्धामध्ये महादजी शिंदे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा धूळ चारली होती मुघलांना, आणि म्हणूनच महादजी शिंदे यांचं नाव इथे देण्यात आलेलं आहे। आणि या मैदानाचं नाव तालकटोरा मैदान आहे। तालकटोरा मैदान म्हणजेच की ताल म्हणजे तलाव आणि कटोरा म्हणजेच की एखाद्या वाटीसारखा आकार, म्हणजेच की जे पाणी इथं साचतं, कारण तेव्हा पाण्याची कमतरता होती आणि ते पाणी साचवण्यासाठी ताल कटोरा म्हणजे की इथे एक तटबंदी करण्यात आली होती पाणी साचवण्यासाठी, आणि म्हणून याला तालकटोरा मैदान असं म्हणतात। आणि हे संपूर्ण बनवलं होतं महादजी शिंदे यांनी। जेव्हा पानिपतच्या युद्धासाठी महादजी शिंदे इथं आले होते संपूर्ण मराठी सैन्यांना घेऊन, तर त्यावेळेस सैन्यांना पिण्यासाठी पाणी नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी इथं हे संपूर्ण तटबंदी केली होती आणि म्हणूनच या मैदानाचं नाव जे होतं ते तालकटोरा मैदान पडलेलं आहे। आणि इथेच महादजी शिंदे यांनी हॉल्ट केला होता, म्हणजेच की इथेच आपलं सैन्य जे आहे ते इथे राहिलं होतं, थांबलं होतं। आणि पाण्याची सोय असल्यामुळं, कारण यापूर्वी जेव्हा युद्ध व्हायचे तेव्हा जिथं पाणी आहे तिथं सैन्य थांबायचे, आणि म्हणून हे ऐतिहासिक ठिकाण हे यासाठी आहे कारण इथे मराठी जनाच्या, मराठी माणसाच्या, मराठा सैन्याच्या पाऊलखुणा इथे अजूनसुद्धा आहेत। आणि म्हणूनच इथे आपण पाहतो की 98 अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा सुरुवातीला प्रवेश केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतोय। महादजी शिंदे यांचं प्रवेशद्वार आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा। कारण जे पण कोणी आतमध्ये येणार आहेत, पाहुणे, साहित्यिक, कलाकार, ते सर्वजण अगोदर इथं छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करतील आणि त्यानंतर सुरुवात करतील। आता आपण इथली तयारी जी आहे ती पाहतोय कशा पद्धतीने हा प्रवेशद्वार आहे आणि तयारी कशी चाललेली आहे ती आपण पाहतोय। कारण 25 ते 30 हजार लोक इथं येण्याची शक्यता आहे आणि या स्टेडियमची सुद्धा जे कॅपॅसिटी आहे ती सुद्धा चांगली आहे। साहित्य सेवक कक्ष म्हणजेच की इथे जे कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी किंवा बाहेर गावावरून जे येणार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा साहित्य सेवक कक्ष जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्यामुळं इथे साहित्य अकादमीचे वेगवेगळे जे मार्गदर्शन करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी इथे असणार आहेत सर्व। ग्रंथ नगरी तिथे बनवण्यात आलेली आहे। तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरी असं पण तिथे बनवण्यात आलेले आहे आणि राजी उमाजी नाईक असं पण एक द्वार बनवण्यात आलेलं आहे। इकडे
भारतीय विद्यापीठातर्फे हे द्वार बनवण्यात आलेलं आहे. परंतु ग्रंथनगरीचा सुद्धा एक मोठा सेक्शन जो आहे तो करण्यात आलेला आहे. कारण हा जो ग्राउंड आहे तालकटोरा हा मोठा आहे आणि इंडोर स्टेडियम आहे हे आता तालकटोराचं. आणि या ग्रंथनगरीचे स्टॉल्स जे आहेत ते तयार करण्यात आलेलं आहे. अद्याप ते स्टॉल्स जरी आले नसले तरीसुद्धा एक थोड्याच वेळामध्ये संपूर्ण एक साधारणतः 8 ते 8:30च्या दरम्यान ग्रंथदिंडी निघणार आहे. आणि त्यानंतर ती दिंडी जी आहे ती याच ठिकाणी येणार आहे की जिथे हे संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. आपण पाहतोय की हा ग्रंथनगरी हा सेक्शन किती मोठा आणि भव्य करण्यात आलेला आहे. प्रत्येक जे प्रकाशन आहेत किंवा त्यांचे इथे वेगवेगळे स्टॉल्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे. अतिशय नियोजनपूर्व आणि सुसज्ज अशा प्रकारचे हे जे स्टॉल आहेत ते लावण्यात आलेले आहे. वेगवेगळी पुस्तकं आहेत, घर समृद्ध करणारी पुस्तकं. कारण वाचन संस्कृतीचा जागर आज आपण करतोय. महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृती ही मोठ्या प्रमाणावर आहे. आणि बरेचसे जे साहित्यिक आहेत महाराष्ट्रातून वेगवेगळं लिखाण केलेलं आहे तर त्यांना इथे एक कुठेतरी व्यासपीठ मिळणार आहे. काय नाव तुमचं? मी गोव्याहून आलेलो आहे, नार्वेकर एजन्सीज म्हणून. माझं वय आहे 68 इयर्स. मी आजपर्यंत 40 साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बघितलेले आहे. आणि गोव्याहून मुद्दाम इथं 63 नंबरमध्ये गोवा मराठी अकादमीचा आणि नार्वेकर एजन्सीचा असा पुस्तकाचा स्वतंत्र स्टॉल लावलेला आहे. बरं, यापूर्वीचा अनुभव काय होता? कारण दिल्लीमध्ये होतोय हा अनुभव साहित्य संमेलन. आणि 1954ला जवाहरलाल नेहरू होते तेव्हा झालं होतं आणि त्यानंतर हे पर्यंत होते 70 वर्षानंतर होते. नाही, ते जवाहरलाल नेहरूच्या कारकिर्दीचं मला माहिती नाही. माझा परिचय 40 वर्षातील आहे. घुमान साहित्य संमेलन महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी झालेले आहेत साहित्य संमेलन मी अटेंड केलेले आहेत. विद्यार्थी दशेपासून BA MA पासून मी साहित्य संमेलनाला मिळतो. मोठे साहित्यिक, लेखक, कवी यांना मिळतात. इवन गोव्याच्या बाहेर गोव्यात 2 वेळा झालेले आहेत साहित्य संमेलनं. आणि घुमान पंजाबला झालेला आहे, इंदोरला झालेला आहे, ग्वाल्हेर असं आहे. आता या भागात मराठीचा काय अनुभव येतो तो 1-2 दिवस आपल्याला लक्षात येते. बरं, परंतु मला सांगा की पुस्तकाकडे किंवा वाचनाकडे वाढण्याचं प्रमाण कमी झालंय का वाढलेलं आहे आत्ताच्या या संपूर्ण टॅब असेल किंवा स्मार्टफोनच्या युगामध्ये? नाही, नक्कीच विद्यार्थ्यांना पुस्तकांची आवड आहेच. आणि पुस्तकं आवडीच्यावर हजारांनी पुस्तकं विक्री केली जातात. आणि जे नावाजलेले लेखक आहेत त्याची पुस्तकं आवर्जून घेतात. आणि त्याबद्दल काहीच नाही. इथे जी तयारी झालेली आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? इथले नाही, कारण का जरा दिरंगाई झाली असे वाटतं. एरवी आम्हाला काल पूर्णपणे स्टॉल लावण्याला दिला पाहिजे होता. कारण आता एवढ्यात नॉर्मली सकाळी संमेलन जर संध्याकाळी उघडायचं, सकाळी सगळे स्टॉल भरगच्च पुस्तकाने भरलेले असतात. आता तुम्हाला सगळे फक्त रिकामे दिसतात. कारण रात्रभर हे करून आम्ही आमच्या कामगारांना घेऊन ती पुस्तकं नीटपणे लावतो. काल का लावली नाहीत? कारण स्टॉल रेडी झाले नाहीत, हातात दिले नाही. त्याच्यापूर्वी 1 दिवस अगोदर पाऊस पडला होता असं म्हणाले होते. दिरंगाई काही कारणं असू शकतात किंवा दिल्ली सरकारचं काहीतरी ह्यावेळी त्यांचं काल हे होतं त्यामुळे लेट झालं असू शकतं. कारण पुण्या मुंबईचे सगळे माणसं काल सकाळीपासून इथं वेगवेगळ्या ठिकाणी जमलेले आहेत, राहिलेले आहे, कुठं सोय केलेली आहे त्याप्रमाणे. बरोबर आहे. आपण इथं पाहतो की हे स्टॉल जे आहेत ते अजूनही रिकामे आहेत. कारण कोणताही स्टॉल जो आहे तो भरलेला नाही आहे. पुस्तकं इथं दिसत नाही आहेत, प्रकाशक कोणी नाही आहेत. आताच हे गोव्याचे आलेले आहेत प्रकाशक. आणि तयारी अजूनही चालू आहे, आपणही पाहतोय. काही कारणामुळे, कारण शपथविधी होता दिल्ली सरकारचा त्याच्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्याचबरोबर पाऊस पण पडला होता. त्यामुळं काहीसा परिणाम जो आहे तो आयोजनामध्ये झाल्याचा आपल्याला दिसून येते. परंतु आता इथून पुढे, कारण 8:30 वाजता ग्रंथदिंडी निघेल आणि त्यानंतर मात्र हे संपूर्ण जे दुकानं आता रिकामी दिसत आहेत ते आता भरून जातील. निश्चितच. आणि त्यामुळे आपण पाहतोय जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे. अगदी काही वेळातच ग्रंथदिंडीला सुद्धा सुरुवात होणार आहे. सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.